अर्धशतक लगा है, कहीं खूबसूरत गेंदबाजी भी हो रही है और सबसे हैट्रिक हुआ है। और सबसे बड़ी बात है कि बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जीटीसी आप व्यूवर्स को देखेंगे तो टीडीपीएल का बहुत मजा लूटा है। अब कैसा है कि अब ये जो मैचेस हैं ये घोड़ों की नहीं शेरों की लड़ाई है, क्योंकि बड़ी टीमें आमने सामने अब बड़े नॉकआउट स्टेज पे पहुंचने जा रही। नक्कीच गंगाधर इंगोळे येतात पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं मतींसाठी आणि पहिला चेंडू तुम्ही पाहता सन्मान देण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव इथे घेतली जाते आणि सिंगलने खातं उघडलं तर ते टीम रईस बिल्डर्स या संघाचं आणि खातं उघडलं तर ते मतीन खानचं. What a start from Gangadhar Ingole. He bowled excellent, a wide Yorker and inside edge of the bat and rose to short backward square leg. Man of crisis भिवंडी मतीन खान और विश्वनाथ यादव ओपन के सितारे क्रिकेटर हैं। पहला अर्धशतक टीडीपीएल में लगाया विश्वनाथ यादव ने। नक्कीच आणि दुसरं अर्धशतक आपण पाहिलं तर केतन म्हात्रे जागृती 11 डोंबिवली संघाचा. हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सरळ सीमा पार. विश्वनाथ जाधवच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला चौकार. This is the classical stroke on the rise played over the infield, over the short extra cover, couple of bounces cross the boundary for 4. नक्कीच दोन्ही संघाला सूचना असेल की 25 मिनिटाचा अवधी असेल तुमच्याकडे एक इनिंगसाठी. बरोबर आपण पाहिलं तर 2 वाजून 52 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय, लक्षात घ्या. जास्त वेळ घेऊ नका. बढ़िया वापसी की वहाँ पर गंगाधर इंगोले ने चौका लगने के बाद फुटवर्क को चेक किया था, विकेटों में गेंद रखी थी। देखिए जब दो बड़ी टीमें टकराती है तो यही कुछ नज़ारा रहता है। नक्कीच आपण पाहतोय सिद्दीक भावे सर आमच्या सोबत एक लेजंड कॉमेंटेटर. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता आणि मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. सिंगल इथे मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. कुणाल दाते सर आमच्या सोबत आहेत. 7 धावा धावपलकावरती लागल्यात. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकी गमावल्यानंतर रईस बिल्डर्स आपण पाहिलं तर कॅप्टन हरीश केने होते. देखिए कलन जी, गंगाधर इंगोले को भी पता है, विश्वनाथ यादव को भी पता है, क्योंकि अब मैचेस खेल चुके हैं और यहाँ से कोई भी टीम टीडीपीएल से बाहर जाना नहीं चाहेंगी. नाही नक्कीच, आणि ही मॅच खूप महत्त्वाची. इथून मॅच जिंकली तर सरळ आपण सुपर 8 मध्ये त्या संघाला पाहू शकाल. ह्यावेळेस मात्र स्टॅमिंग स्ट्रोक आहे. यष्टिरक्षक झेल खाली आणि फलंदाज विश्वनाथ जाधवची खेळी ते समाप्त होईल. पहिला धक्का रईस बिल्डर संघाला. कालन, जब रन नहीं बनते तो इस तरह का दबाव बनता है. विश्वनाथ यादव बिग फिश इन नेट, बड़े बैट्समैन बड़ी मछली जाल में फंसती भी. और जिस तरह से उन्होंने शॉट खेला था, देखिए फ्रंट फुट पूरा आगे नहीं निकाला था. रिप्ले में आप साफ देख सकते हैं. और यही कमजोरी को वहां पर गंगाधर ने पिक किया. हालांकि आड़े बल्ले से खेलना चाहते थे, ऊपरी सिरा लगा था और बड़ा विकेट. नए बैट्समैन केतन पाटिल, नक्कीच मॅन फ्रॉम वडू नवघर. फील्डर भी कमाल के और बल्लेबाज भी कमाल के. नक्कीच 2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा या खेळाडूच्या नावावरती आहे. तोच फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो 3ऱ्या क्रमांकावरती. केतन पाटील येत आहेत. पहिले यश मिळालंय. गंगाधर चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. सिद्दीक सर, या स्पर्धेत आतापर्यंत गंगाधर इंगोलेने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. What an excellent overturn from Gangadhar Ingole. What a delivery. Look at that sharp in cutter. काफी तेज कट के अंदर की जानी भाई थी और मजबूर किया था बैट्समैन को डिफेंड करने के लिए. पहले ओवर को हम देखते हैं. कालन जी तो 7 रन बने और मैं कहूंगा कि मैंडेटरी पावर प्ले में इससे अच्छी गेंदबाजी हो नहीं सकती कि आप विश्वनाथ यादव को आउट करें. मुकाबला इस वक्त चलता हुआ शशिकांत मेगा वाघबिल और रईस बिल्डर एंड डेव्हलपर. तर नक्कीच मेगा गुंदे यांच्याकडे एक पारितोषिक येते. ते शशिकांत मेगा स्पोर्ट वाघबीर संघाने प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि आपण पाहिलं सिद्दीक भावे सर तर गंगाधर इंगोळे
ने या स्पर्धेत आतापर्यंत 11 विकेट आपल्या नावावरती केलेत. यस, मेगा मेगा हमारे भाइयों और बैठे, और मैं आपको बताता चलूं कि जो नगर सेवक कप होता था नजीब मुल्ला का, उसमें वाकबिल टीम का जो परफॉर्मेंस रहा है और मेगा जिस तरह लीड करते थे, पंकज सभी नाम थे. हालांकि लगता है कि मेगा ने बहुत जल्दी क्रिकेट छोड़ा है. नाही नाही नक्कीच कॅप्टनची भूमिका सिद्दीक सर खूप महत्त्वाची. आणि मला आठवतं की त्यांच्या टीममध्ये एक लेदर बॉल क्रिकेटर रुपेश म्हणून एक गोलंदाज होता. सिद्दीक सर तुम्हालाही माहिती असेल. यस यस, जिसे मैं मालकम मार्शल कहता था, बहुत अच्छे गेंदबाज थे वो. लेकिन बहरहाल टीडीपीएल की धूम चारों तरफ मची हुई है, और दोस्तों कहीं भी मत जाइएगा टीडीपीएल को छोड़ के. आज दिन और रात की रोशनी में भी आप मुकाबले देखेंगे. 1 ओवर 7 रन. यहाँ से अगर रईस बिल्डर ने पिछला मैच देखा होगा, गेयर तो बदलना होगा. हालांकि आने वाले बल्लेबाजी बहुत मजबूत है. केतन पाटिल हैं, जबकि दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए जावेद कुरैशी. तर बघा ते जावेद कुरेशी वैयक्तिक पहिला निसंघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण रंगतदार मॅच पाहिली. प्रयत्न चांगले केले होते विक्रांत पाटील आणि साई शेराने, मात्र शेवटच्या क्षणाला मॅच गमावी लागली. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफस्टमच्या बाहेर निघतो आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. सबसे बड़ी बात है कि ही जनरेट द पेस एंड एज पर एज बाउंस फ्रॉम द पिच. काफी तेज निकल गई थी. अच्छा बॉलिंग एक्शन है उनका. नक्कीच सिद्दीक सर या चेंडूनंतर मी उल्लेख करेल, मात्र मतीन खानच्या बॅटमधनं सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो, चेंडू सीमा पलीकडं षटकार. खान ने भी कह दिया सब चल गया, रनबंदी नहीं चलेंगी. नक्कीच हल्ला चढवलाय जावेद कुरेशीवरती. आता मात्र चेंडूची गती कमी केली होती, मात्र अप्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून. तोपर्यंत एक सिंगल, मात्र फिक्की थोडीशी खराब झाली होती. एकच धाव इथे मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरके धावपल धावा लागल्या त्या 14 धावा. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्रिकेट स्पर्धा जेव्हा जेव्हा होते सिद्दीक भावे सर, तेव्हा तेव्हा आम्ही मेगा वाघविल संघाला नेहमीच पाहिलं आणि खूप वेळा बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. देसाईचं मैदान असो, अनेक असे मैदान आहेत, त्या मैदानामध्ये येऊन त्यांनी बऱ्याचशा स्पर्धा मेगा गोंदिया कंपनीने जिंकल्यात. 2003 आरसी पाटिल से लेके उस टीम का दौर रहा था मेगा वाकबिल. हा चेंडू फुलटॉस होता. फलंदाज बीट झालेत. 22चा इशारा देतो. यष्टिरक्षक सुद्धा बीट होतात आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. फलंदाज तर बीट झाले, मात्र यष्टिरक्षक सुद्धा बीट होत आहेत. देखिए इस तरह के रन आपने तो देखा पिछले मैच में कि बहुत भारी पड़ गए थे जो इनिशियल ओवर में रन बने थे. बहरहाल रईस बिल्डर एंड डेवलपर तारिक रईस की ये टीम है और मेगा की टीम जो हमारे भाइयों और है, दोनों टीमों को हम देखते हैं तो दोनों टीमों के पास बल्लेबाजी की भी एक अच्छी खेप है. गेंदबाजी नो डाउट एट ऑल. आने वाले बल्लेबाजों में गैसुद्दीन शेख का आना बाकी है. 360 डिग्री मैन भिवंडी के अभी. नक्कीच बरेच वर्ष उमर 11 संघामध्ये सुद्धा आपण त्यांना पाहतोय. चेंडूची गती थोडीशी कमी केली, मात्र ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंच वाईटचा इशारा करतायत. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 19 धावा धावपलगती लागल्या त्या रईस बिल्डर्स या संघाच्या. या पुढचं ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. महेश पाटील प्रतिष्ठान, अर्थातच सुजित नावडे साहेब, नगरसेवक महेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि नगरसेवक चषक स्पर्धा सुद्धा याच मैदानात तुम्ही पाहू शकाल. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता केतन पाटीलचा, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर खिडकालीची एवन जोडी शुभम पवार आणि महेश पाटील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहू शकाल. आणि आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाली नगरसेवक चषक महेशदादा पाटील प्रतिष्ठान, एक ऐतिहासिक स्पर्धा या मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल येणाऱ्या काळामध्ये. परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगर गाव. गोलंदाजी मार्कवर जावेद कुरेशी. हा चेंडू तुम्ही पाहतायत. फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न होता. कौतुक करेल मी गोलंदाज जावेद कुरेशीचं. इस तरह के कैचेस लिए नहीं जाते बल्कि हाथों में बैठ जाते हैं या चिपक जाते हैं. हालांकि अधूरा चांस था, हाफ चांस. आइए देखते हैं किस तरह से वो कैच छूटा था.
वंडरफुल टेलीकास्ट फ्रॉम बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जीटीसी। 2 ओवर की समाप्ति पे हम देख रहे हैं तो कुल बने हैं 20 विकेट गिराए। अगर टोटल के हिसाब से देखें तो अच्छा टोटल है। विकेटें काफ़ी हाथ में, और जब आपके पास ज़्यादा विकेटें हाथ में रहती है मानो आपको बल्लेबाजी का लायसन्स मिल जाता है। पण सिद्धिक भाऊ, एक सूचना असेल शशिकांत मेगास्पोर्ट वाघबी सांगाल की तुम्हाला 25 मिनिटं आम्ही दिलेत, त्या 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं फेकायचे लक्षात घ्या, टीम मीटिंग जास्त घेऊ नका, ही सूचना वारंवार आम्ही तुम्हाला करतोय, थोडंसं सहकार्य करायचंय। या प्रकारे सिद्धिक भावे नेहमी म्हणत असतात क्रिएटिव्हचा बिग बॉस जीटीसी। आणि सिद्धिक सर, तुमच्या माहितीसाठी आमच्या विभाग कल्याण डोंबिवली असो, बदलापूर विभाग असो, या विभागामध्ये सर्वात जास्त मागणी कोणाला असेल तर जीटीसीला। आप उसकी बात कर रहे हो तो पूरे महाराष्ट्र में चमका हुआ है। देखिए, बात कर रहा था मैं, आपने कहने नहीं दिया जब धीमी गेंद की। उस दिन जो मैच हो रहा था भारत पाकिस्तान, कुणाल दाते जी जब कमेंट्री कर रहे थे, कुणाल दाते सर ही इज़ अ पोस्टर मैन, हमें तो गौरव है उन पर। बहुत अच्छा कहा था कि उन्होंने फिंगर को मराठी में कहा कि फिंगर को रोल किया। यही कारण था कि बैट्समैन जज नहीं कर पाया। वहीं कुछ जावेद कुरैशी ने अपने पिछले ओवर में किया। 2 ओवर की समाप्ति, रन बने 20। आप दोस्तों देख रहे हैं TDPL सीजन 2 ठाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मुकाबला चलता हुआ शशिकांत मेगा वाघबिल और रईस बिल्डर एंड डेव्हलपर के बीच में। तर नक्कीच सिद्धिक भावे सरांच्या माहिती ठिकाणी 15 ऑगस्टला जीटीसीची ओपनिंग सेरेमनी झाली होती आणि त्यावेळी सर्व समालोचक, लेजंड क्रिकेटर यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं जलपेश भोईर यांच्या माध्यमातून। आणि त्यानंतर जीटीसीने मात्र मागे वळून पाहिलं नाही आहे सिद्धिक भावे सर, आणि यासाठी मी कौतुक करेल सूरज म्हात्रे असतील, जलपेश भोईर असतील, आशिष असतील, आणि त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने सिद्धिक भावे सर एक रोजगार मिळाला बऱ्याचशा मुलांना। यस, ये देखिए प्लानिंग कितनी बड़ी है। गंगाधर इंगोले को इसलिए लगाया गया है कि यहाँ से कई बैट्समैन हाथ ना खोल ले। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा बहुत ही करारा ऑफ ड्राइव, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी ऑन दी ऑफ खेला था, दूसरे की मांग है और 2 रन बनाते हुए बैट्समैन। इन 2 रन से केतन पाटिल पहुंचे हैं 3 पर और कुल स्कोर पहुंचा दिया रईस बिल्डर एंड डेवलपर तलोली का 22 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच सिद्धिक सर, धावांची गती चांगली, ज्या प्रकारे तुम्ही मगाशी उल्लेख केला की 9 विकेट अजूनही त्यांच्या हातामध्ये, 22 धावा केल्या, 2 षटक आपण पाहिलं तर सरासरी 10.00 जी आपण पाहिली, 30 षटक मार्गस्थ आहे गंगाधर। इस मरतबा मिस्क्यू पुल शॉट है, हवा में गेंद खड़ी हो गई है, बढ़िया कैच और आउट हो गए केतन पाटिल। अक्सर कहता हूं कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं, दिमाग में भी खेला जाता है। प्लानिंग देखिए, गंगाधर इंगोले को इसलिए कंटिन्यू रखा था, उनको पता था दोनों बैट्समैन कहीं ना कहीं रिस्क लेंगे, यहाँ से मैच पलट हो सकता है। क्योंकि चाहे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट, मैच इस तरह की जब 2 टीमें टकराती है तो बहुत ज़्यादा ऊपर नीचे चलता है। यही कारण था कि केतन का विकेट गिरा और रईस बिल्डर ने भी अपने तुरुक के एक को मोर्चे पे भेजा है। भिवंडी के 360 डिग्री मैन AB डिविलियर्स गैसुद्दीन शेख। नक्कीच आपण पाहिलं तर बबलू पाटीलने खूप चांगले 2 झेल टिपलेत या मॅचमध्ये। मॅन फ्रॉम कुकशे पालकमंत्री चषक स्पर्धा आजही आम्हाला आठवते, बल्यानीजी त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सीरीजची बाईक आपल्या घरी घेऊन गेला होता हाच खेळाडू बबलू पाटील, जो एसटीच्या भूमिकेत आहेत। आणि 6 चेंडू 27 धावा सुद्धा कुठल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये। गंगाधर, ओहो, आसमान में तान दिया, लेकिन क्या बढ़िया एफर्ट है वहां पर। इसे कहते TDPL का चस्का। एक लम्हे मानो लगा था कि गेंद शायद बाहर जाए, लेकिन इसे कहते हैं जिद्दी क्रिकेट। ये देखिए ऊंचाई बहुत ज्यादा थी। नक्कीच सिद्धिक भावे सर, प्रितेश जोशी होते, मॅन फ्रॉम बालकोम, कॅप्टन सुधारित संघाचे। आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर प्रीतम जोशीचा सर्वात चांगला झेल सुद्धा त्यांनी या स्पर्धेत टिपला आतापर्यंत ठाणा प्रीमियर लीग पर्व 2मध्ये। अब ये बैटल बहुत अच्छा है। गंगाधर इंगोले राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए गैसुद्दीन को कट किया है बहुत ही खूबसूरती के साथ। गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, कोई मौका नहीं, 4 रन। शॉट वाइड एंड पनिश।
लगभग अपर कट के अंदाज में बैकवर्ड पॉइंट पे 4 रन। गैसुद्दीन शेख चौके से खाता खोलते हुए रईस बिल्डर एंड डेव्हलपर का स्कोर पहुंचा आगे बढ़ता हुआ 27 रन। चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सिद्दीक भावे सर, एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळते गंगाधरच्या विरोधात। काय फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवलाय आता मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद। पुअर क्रिकेट गैसुद्दीन शेख रन आउट होके जा रहे हैं, बड़ा झटका लगता हुआ रईस बिल्डर एंड डेवलपर को। घोरसई यस, काफी जंगजू खिलाड़ी हैं और इस स्थिति में वो अच्छी बल्लेबाजी भी करते हैं। लेकिन एक बात कहूँगा कि वाकबिल का जो गेम प्लान अभी तक था वो थोड़ा हावी होता हुआ, जहाँ गंगाधर इंगोले को उन्होंने दूसरा ओवर दिया है। देखिए, जिस टीम के पीछे कहते हैं कि हर इंसान के पीछे जो उसकी तरक्की रहती है, उन्नति रहती है, उसके पीछे उसके अपने पार्टनर का हाथ रहता है, वैसे टीम के पीछे जो टीम स्पॉन्सर है, उसका कोच है, उसका मैनेजमेंट है, मैनेजर है। यहाँ तो मेगा चारों ही क्षेत्र को संभाले हुए हैं। नक्कीच, आणि सर्वात जास्त विकेट ठाणा प्रीमियर लीग मध्ये कोणी घेतले असेल तर गंगाधर इंगोले। Yes. 12 विकेट आपल्या नावावरती आतापर्यंत केलेत। हाईएस्ट विकेट टेकर इन TDPL गंगाधर इंगोले। सामना करेंगे बैट्समैन हरीश केने। इंगोले इस मर्तबा आगे इनको स्विंग कर दिया ऑन साइड में, हवा में, फील्डर उसके नीचे। ओ, इसे कहते हैं दिखने में आसान और पकड़ने में मुश्किल। ये जो कैच छूटा है ना कलन साहब, ये महंगा पड़ सकता है। आणि 3 धावा सुद्धा सिद्दीक सर मिळालेत। हरीश केनेला 3 धावा मिळालेत। 3 ने धावसंख्या पुढे सरके। 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि ड्रिंक्स ब्रेक। नक्कीच 13व्या खेळाडूला विनंती असेल की आपण मैदानात पाणी घेऊन जाऊया। आपण काही सूचना येत आहेत। सुपर 12च्या या सामन्यांना सुरुवात झालेली आहे। आज पहा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि हा सामना क्रमांक सुपर 12 मधला चौथा रंगतोय। चौथ्या सामन्यामध्ये आपल्याला पराभूत नंबर टीम 4 मिळेल, म्हणजे 4 संघ जे पराभूत झालेले आहेत या 4 टीम आपल्याला या सामन्यानंतर मिळतील। आणि जसा हा सामना संपेल त्यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल। त्यावेळेला 5वा सामना आणि 6व्या सामन्यामधले जे पराभूत टीम असतील, म्हणजे त्या चिठ्ठ्यांवर ड्रॉ आम्ही करणार आहोत। त्या चिठ्ठ्यांवर लिहिलं जाईल लूजर मॅच नंबर 5 आणि लूजर मॅच नंबर 6। आणि त्यानंतर आम्ही करणार आहोत यानंतरच्या म्हणजे 7वा 8वा आणि 9व्या सामन्याच्या ड्रॉचा कार्यक्रम आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। आणि सुपर 8 साठी त्यानंतर क्वालिफाय तुम्हाला करायचं आहे। 6 संघ तर असेच क्वालिफाय होतील। त्यानंतर 7वा 8वा आणि 9वा जो सामना असेल त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त रन करणारा संघ जो असेल तो 7वा संघ ठरेल आणि त्याला जिंकावं तर लागेलच आणि तो 7वा संघ ठरेल सुपर 8 मध्ये दाखल होणारा। त्याच्यानंतर 8वा आणि 9वा सामना म्हणजेच जो सामना अंतिम असेल त्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ थेट दाखल होईल त्यानंतर सुपर 8च्या दरम्यान। तर लक्षात घ्या, हा सामना संपेल, ज्यावेळेला हा सामना संपेल चौथा सामना, त्यावेळेला आपल्याला 4 पराभूत टीम मिळतील। आतापर्यंत पराभूत टीमची लिस्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। विक्रांत केने प्रतिष्ठान पहिला पराभूत संघ, दुसरा पराभूत संघ हंसिका स्पोर्ट्स ओवळी, तिसरा पराभूत संघ स्वर्गीय शिवाजीदादा शिलार क्रिकेट क्लब आणि या मॅच मधून एक पराभूत संघ होईल, तो चौथा संघ पराभूत संघ आपल्याला मिळेल। त्यानंतर 5वा आणि 6व्या सामन्यामध्ये जे संघ पराभूत होतील त्यांची जी चिठ्ठी आहे लूजर नंबर मॅच नंबर 5, लूजर नंबर मॅच नंबर 6 असं आम्ही त्या चिठ्ठ्यामध्ये लिहू आणि त्यानंतर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल त्याच्यानंतर हा ड्रॉ केला जाईल। हे कशासाठी? कारण यानंतर रणनीती आखायला तुम्हाला वेळ मिळेल। कुठल्या संघाची मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये आहे ते रणनीती आखू शकतात। पारदर्शकता त्याच्यामुळे या स्पर्धेला येईल आणि म्हणूनच हा प्रोग्राम अगदी या सामन्याच्या समाप्तीनंतर आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करणार आहोत। धन्यवाद। धन्यवाद कुणाल दाते सर, तमाम लेखा जोखा बता रहे थे। जो एक बहुत अच्छा फॉर्मेट है कि आप हारे भी हैं तो आपकी आशाएं जीवित है। 3 ओवर की समाप्ति पे रन बने रईस बिल्डर एंड डेवलपर के 30 रन,
विकेटें गिरी है 3। मतीन खान अभी भी एक सिक्सर की मदद से 10 पे बल्लेबाजी कर रहे हैं और हरीश केने जिनका कैच छूटा था 3 पे बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदबाजी में परिवर्तन, सुनीत निकम को गेंदबाजी के लिए लगाया गया है दूर वाले छोर से। सामना करेंगे हरीश केने। पिछला मैच जो रहा था वो 63 का रहा था और कहीं ना कहीं रईस बिल्डर एंड डेवलपर के कैप्टन चाहेंगे कि वहां तक पहुंचा जाए। 60+, वन ऑफ द फाइटिंग टोटल ऑन दिस पिच। नक्कीच सिद्दीक भावे सर ज्यावेळी टीम ऑनरची मीटिंग झाली होती वाटिका हॉटेल इथे, ज्यावेळी तेव्हा जल्पेश मला सोबत घेऊन गेले होते, त्यावेळी बरेचसे पॅकर्सने असंही विचार होतं की 2 मॅच गमावल्यानंतर आमचा संघ बाहेर गेला, मात्र पुढे काय फॅसिलिटी आहे ते त्यांनी पाहिलं नव्हतं। खूप चांगली फॅसिलिटी आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगला नियम पाहायला मिळते। इस मर्तबा गेंद को भेज दिया है साजन के घर। यस, 6 रन। तुम्ही उल्लेख केला की झेल कोणाचा सुटलाय तर हरीश केनेचा। इस तरह की स्थिति के वो बहुत ही ताबड़तोड़ बल्लेबाज हैं। आइए देखते हैं किस तरह से इस शॉट को खेला। जूजी ऑफ वाली, ये देखिए जा रही है जा रही है जा रही है, सजनी गई साजन के घर। नक्कीच पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय सुनीत निकमचं। सुनीत निकम दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं। सामना करेंगे हरीश केने। फील्ड की जमावट लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन थोड़ा सा वाइडिश रखा गया है। मिड विकेट पे काउ कॉर्नर में एक खिलाड़ी, जबकि डीप स्क्वायर लेग पे एक खिलाड़ी। इस मर्तबा टिप्पा खाने के बाद हल्का सा मूवमेंट भी रहा था वहां पे। ऐसा लग रहा है कि उनका जो बॉलिंग एक्शन है मानो वो लेग ब्रेक गेंदबाजी कर रहे हो, लेकिन तेज कर रहे। तर याच दरम्यान ग्रामीण प्रीमियर लीगचे आयोजक योगेश पाटील यांचं इथे आगमन झाले निजे गावचे, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। खूप चांगली स्पर्धा मागच्या वर्षी तुम्ही पाहिली होती, ग्रामीण प्रीमियर लीग। योगेश पाटील, योगेश पवार, आकाश भोईर आणि संदीप फुटाणे, आणि खूप चांगलं मार्गदर्शन त्या स्पर्धेसाठी लाभलं होतं ते अनंत पाटील काटे आणि प्रमोद म्हात्रे देसाई। नितिन इस मर्तबा हुक कर दिया गेंद को। मिस टाइम स्ट्रोक है, लेकिन नो मैच लैंड में गेंद जाती हुई दूर से खिलाड़ी उस पर झटते हैं, लेकिन जब तक उनका थ्रो पहुंचता 2 रन बना लिए। इन 2 रनों से रईस बिल्डर एंड डेवलपर का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 38 रन 3 विकेटों के नुकसान पर। TDPL का दोपहर का सेशन आप देख रहे हैं। आज दिन और रात की रोशनी में मैचेस खेले जाएंगे। कल कौन बनेगा विजेता। इस मर्तबा फिर से हुक करने की कोशिश और आउट। टॉससाठी आमंत्रित करतोय महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली आणि अग्रिराजा पोगाव दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉससाठी लगेचच आमच्या कॉमेंट्री मुख्य व्यासपीठावर यायचे। टॉस बॉक्समध्ये भावेश पवार एका बाजूला आहेत जे अग्रिराजा पोगावचे कॅप्टन आहेत, दुसऱ्या बाजूला महेश पाटील प्रतिष्ठान आपण पाहिलं तर नक्कीच रणजी पट्टू योगेश यस पवार तुम्ही दोनों टीमें बहुत ही जबरदस्त हैं, लेकिन नहीं भूलना चाहिए हालांकि आपने योगेश कहा वन ऑफ द ग्रेट प्लेयर। देखना है कि भावेश पवार के जलवे क्या बताते हैं अगले मैच में। हरफन मौला खिलाड़ी हैं, ड्रॉप सीन के हीरो भी हैं और प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट भी है। नक्कीच भावेशने सुपर ओव्हरची ओव्हर सुद्धा टाकली होती, बॅटिंग सुद्धा भावेशने त्या मॅचमध्ये खूप चांगली केली होती आणि प्लेअर ऑफ द डे मध्ये सुद्धा तो ठरला होता। प्लेअर ऑफ द डे भावेश पवार, मॅन फ्रॉम घोरसई। नए बैट्समैन बल्लेबाजी के लिए विकी मात्रे आए हैं, रन मशीन ऑफ भिवंडी, लेकिन यहाँ तो रनों की ही जरूरत है। देखना है मतीन खान बहुत देर से अपनी आंखें जमा चुके हैं, कब हाथ खोलते हैं। बहरहाल विकेट हासिल किया आखिरकार सुनीत निकम ने। TDP 4 मिनट आपके बचे हैं समय के अनुसार, प्लीज। शशिकांत मेगा वाघबिल प्लीज। थोडीशी घाई करा शशिकांत स्पोर्ट मेगा वाघबिल, आपल्याला ही सूचना असेल थोडीशी घाई करायची, आपल्याला वेळ कमी आहे। सर्व सामने आपल्याला 5 षटकांचे कव्हर करायचे आहेत। पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचे, महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली आणि अग्रिराजा पोगाव। सुनीत निकम, ओ बढ़िया गेंद
देखना, यस, डिलीवरेड पैडेड। क्या अंपायरिंग हो रही है। जय पवार के इस पैनल की जय जय होती हुई। शॉट खेलने की कोशिश नहीं की थी, ऑफर्ड नहीं किया था, यही कारण था अंपायर ने रन नहीं दिया। एक्सलेंट अंपायरिंग। कमाल की बॉलिंग कर रहे हैं, हालांकि वो स्लो मीडियम है, लेकिन लेंथ और लाइन पे बहुत अच्छा कंट्रोल है उनका। यस, ऊपर से हाथ आता है, इस मरतबा खींच के मारा है, पुल और पावरफुल, वंडरफुल 6 रन। इसे कहते हैं चाबुक शॉट। देखिए, इंतजार किया और वार किया, बहुत ही खूबसूरत। आधा पुल आधा हुक हम कहेंगे। गेंद डीप स्क्वायर लेग पर 6 रन। तर रईस बिल्डरचे कॅप्टन हरेश केनेला विनंती असेल की आपण थोडं कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. हरेश केने. 4 ओवर की समाप्ति पे रन बने 44, एक अच्छा टोटल हम कहेंगे। लेकिन देखिए, जब आप 5 ओवर का मुकाबला खेल रहे हैं कालन, और दिन की रोशनी में खेल रहे, पिछला मैच भी हमने देखा, और कुणाल दत्ते सर और गौली सर भी है। मेरा अपना मानना है, हालांकि मैं तो दूसरा मैच कर रहा हूँ, कम से कम आपको चुनौतियां पेश करना है तो 60 या उसके आसपास तो आपको देखना होगा 5 ओवर में. नाही नक्कीच. 4 षटकं आपण पहिल्या 2 षटकात सिद्दीक सर 20 धावा होत्या सरासरी 10.00 3 षटकात तिसऱ्या षटकात 10 धावा आल्या सरासरी 30 आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे या षटकात 14 धावा आल्या त्यामुळे सरासरी थोडीशी वाढली 11.00 च्या सरासरीने 44 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. सूरज सिंह को गेंदबाजी के लिए बुलाया गया है. देखिए मतीन खान बहुत देर से खेल रहे हैं. कुल मिलाकर अब तक उन्होंने 6 गेंदें खेली है, 1 डॉट बॉल खेला है, 1 सिक्सर लगाया है, 10 पे बल्लेबाजी कर रहे हैं. लेकिन ये आखिरी ओवर है और आखिरी ओवर को कहा जाता है स्लॉग ओवर को लूटमार का ओवर. देखना है कि लूटमार गेंदबाज मचाते हैं या बल्लेबाज. ओ अच्छी गेंद, धीरे से चॉप किया गेंद को छोटी बैकलीफ से, शॉर्ट कवर में 1 रन. कमाल की बॉलिंग हो रही है वाकबिल की तरफ से. नाही नक्कीच चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक कारण की शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं आहे कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 63 धावांचं लक्ष होतं. जवळजवळ 57 धावा कुठल्या होत्या खंबालपाडा टीमने. तर मी तुम्हाला 50-55 हे टार्गेट मनामध्ये ठेवायला हरकत नाहीये. 60+ धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर असेल. फलंदाज विकी म्हात्रे ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आला पहिल्या चेंडूत जरूर डॉट गेला होता. ऑन साइड के फील्ड को काफी कसा जा रहा है विकी मात्रे के लिए. डीप स्क्वायर लेके है, वाइडिश मिड विकेट है, लगभग फाइन लेग सर्कल के अंदर है. लेकिन अब जाकर लॉन्ग ऑन को थोड़ा स्टैटिश लगाया गया है. ऑफ साइड को हम देखते हैं तो डीप एक्स्ट्रा कवर जरूर है लेकिन लॉन्ग ऑफ को पूरा खुला छोड़ा है और जो फील्डर है अब बदला गया है. चला थोडीशी घाई करायची आहे. शशिकांत मेगास्पोर्ट वाघबिल संघ आपल्याला ही सूचना असेल. विकी मात्रे सामना कर सूरज सिंह का. इस मर्तबा गेंद को तान दिया आसमान में और गेंद जा रही है मैदान के बाहर. 6 रन. रन मशीन ऑफ भिवंडी रन बनाते हुए अपनी टीम के लिए. डेप्थ ऑफ द क्रीज का बहुत अच्छा इस्तेमाल किया था उन्होंने और सीधे ब्लेड से जब आप खेलते हैं और आपका सिर स्थिर रहता है तो एक अच्छा शॉट आता है. विकी मात्रे 50 के स्कोर को क्रॉस किया है. रईस बिल्डर एंड डेवलपर का स्कोर. ओ बढ़िया गेंद, पेस परिवर्तन, फंस गए जाल में विकी. कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय सूरज सिंग. शशिकांत मेगास्पोर्ट वाघबिल संघाकडनं आपण पाहतोय. अभी भी 3 गेंदे रईस बिल्डर को 2 बड़े शॉट की जरूरत है जबकि मेगा वाकबिल के
सुनील सिंह चाहेंगे कि इस पे कम से कम रन आए। सुनील सिंह विक्की मात्रे के लिए 4 गेंदों पर 12 बना के खेल रहे हैं, 2 सिक्सर। इस मरतबा फिर से फोर्स किया लेकिन मिस टाइम स्ट्रोक है, बढ़िया कैच। कैचेस विनिंग मैचेस, रनिंग करते हुए इस तरह के कैचेस बहुत मुश्किल रहते हैं। विक्की मात्रे आउट। आणि अग्रराजा पोगावचे कॅप्टन, हा शेवटचा कॉल असेल आपल्याला त्वरित टॉससाठी यायचे। याच दरम्यान आपण पाहतोय खासदार चषकचे आयोजक ज्यांचं खूप मोठं योगदान होतं त्या स्पर्धेमध्ये गौरीपाड्याचे राम म्हात्रे यांचे इथे आगमन झालं। त्यांचं आम्ही थाना प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय। राम म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे। देखिए एलिवेशन नहीं बन पाया था जिस गेंद को खेलना चाहिए था, हालांकि अपने आप को पूरी तरह घुमा नहीं पाए थे। जो गेंद उनको मिड विकेट पे खेलना चाहिए थी उन्होंने बैकफुट पे जाके फोर्स किया और लॉन्ग ऑन पे लॉन्ग ऑफ से दौड़ते हुए डाउन द ग्राउंड बहुत बढ़िया कैच। प्रितेश जोशी यांनी खूप चांगला झेल टिपलाय। सिद्दीक सर, या स्पर्धेत आपण विचार केला, या स्पर्धेचा 7वा दिवस होता, सर्वात चांगली फिल्डिंग आपण पाहिली तर प्रितेशने खूप चांगली फिल्डिंग दाखवली। यस, उन्होंने जब उनकी टीम क्वालिफाई हुई थी उसमें भी एक सिक्सर बहुत अच्छा बताया था सुपरमैन बन के। सुनील सूरज सिंघे नए बैट्समैन बल्लेबाजी को आए। गणेश गायकर नवीन फलंदाज, मॅन फ्रॉम मुरबाड, आणि गणेश गायकर आले आले आपल्या बॅटचा फेस खोलत असताना मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे सुपर षटकार, अद्भुत शॉट। आइए देखते हैं, केवल ऐसा लगा कि कलाइयों में उन्होंने ताकत भर दी है, टाइमिंग के बलबूते पे खेला हुआ, खराब गेंद नहीं थी। ये देखिए क्या जबरदस्त शॉट खेला है, कमाल का शॉट। नक्कीच मिस्टर MPPL मुरबाड प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली ती या खेळाडूंनी, तोच गणेश गायकर तुम्ही पाहतायत। आणि आले आले आपण पाहिलं उशिरा थोडेसे फलंदाजीला मैदानात दाखल झाले, कारण बॅटिंग खूप खोलवर आहे। तर महेश पाटील प्रतिष्ठानचे कॅप्टन यायचे, भावेश पवार इथे उपस्थित झाले, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत। धन्यवाद। या चेंडूनंतर आपण नक्कीच टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत। ये गेंद रंग ला सकती है क्योंकि 57 एक अच्छा टोटल बना लिया। आखिरी गेंद है, इस मरतबा ड्राइव किया गेंद को, लॉन्ग ऑफ से खिलाड़ी पहुंचे, वहां पर 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं। फंबल किया था, तीसरे की कॉल है और 3 रन पूरे। तो आखिरकार रईस बिल्डर एंड डेवलपर ने 60 रन बना लिए और 61 रनों की चुनौती है। पिछला मैच 63 पे था, ये मैच 61 पे। आइए अगले मुकाबले के क्लैश ऑफ टाइटन्स के टॉस की तरफ हम बढ़ रहे और वहां पर वॉइस ऑफ महाराष्ट्र द कमेंट्री पब्लिक फिगर गौली सर मौजूद है। धन्यवाद सिद्दीक भावे। महेशजी पाटील विद्यमान नगरसेवक कडोमपा, त्याचबरोबर सुजितजी नालावडे यांचा संघ महेश पाटील प्रतिष्ठान, त्याचे कॅप्टन संकेत मध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि त्याचबरोबर अग्रराजा प्रतिष्ठानचे भावेश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी, खूप खूप स्वागत आहे। मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित निखिलजी जाधव, विद्यमान सरपंच विश्वगड, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे। निखिलजी वेलकम टॉस बॉक्समध्ये, आपलं खूप खूप स्वागत आहे। कॉईनची माहिती असावी, कारण एक बाजू जर बघितली आपण टीम GTC, कारण ऑर्गनाइजिंग कमिटी जी आहे आणि ऑफिशियल ग्रुप दोघांपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे। दोघांचं बी आयोजन केलेल्या TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग। निखिलजी आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे। कॉईन कॉलिंग आय थिंक संकेतचं म्हणणं आहे GTC, मात्र टॉस जिंकलेला आहे अग्रराजा पोगाव संघ कॅप्टनने। निखिलजी आपलं खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात, पुन्हा एकदा आपण सन्मानाने मान्य कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। भावेश, 5 षटकांचा सामना आहे, नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय? फिल्डिंग करणार, क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे आणि साधारण समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? पहिल्यांतर कमी रनांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेन आणि फिल्डिंगचा रिझन असा आहे का चेस होता त्या ग्राउंड, म्हणजे ज्या पहिल्या दिवशी जी बाउंड्री होती ती नाही आहे, आता बाउंड्री छोटी आहे म्हणून या
रन चेस होऊ शकतात म्हणजे. कुणाकडनं जास्त अपेक्षा असतील ते तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील, जेणेकरून कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? अपेक्षा तर सर्व बॉलर करून आहे, प्रत्येकाने 100% द्यावा आणि आपल्या टीमसाठी केलं. टेनिस विश्वातील एक महान क्रिकेटपटू म्हणून विचारतोय की कसं वाटलं आयोजन, ऑफिशियल ग्रुप, टीम GTC? खूप चांगलं असं आयोजन आहे आणि TDPL बोला तर खूप चांगलं आयोजन असतं आणि जलपेदांनी जे आयोजन केलं आहे ते खूप चांगलं आहे. ऑल दी बेस्ट भावेश, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. संकेत, नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? आम्ही सुद्धा फिल्डिंग केली असते. मनाच्या विरुद्ध झालेला आहे, फलंदाजी करायची आहे. मग समोरच्या संघाला पराभूत करायचं असेल, विजय प्राप्त करायचा असेल तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 60-65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. कुणाकडनं खूप अपेक्षा असतील जे इनिशियल ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फटकेबाजी करतील आणि चांगली धावसंख्या उभी करतील? पॉवर प्लेमध्ये मनीष कोलेकर आहे, विजय पवार आहे, अतुल आहे आणि डेथमध्ये आमच्याकडे योगेश दादा आहे, मी स्वतः आहे आणि अल्पेश म्हात्रे आहे. जीवन एक संघर्ष आहे, पण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा संघर्ष बघायला मिळतोय. मग बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल? हां नक्कीच. मॅच ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून अग्रियाजा पोगाव संघ कर्णधार भावेश पवार यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि महेश पाटील प्रतिष्ठान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. सामना सुरू होणार आहे. मी घेऊन जातो सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बहुत धन्यवाद गौली सर, और कमेंट्री में जुड़ चुके हैं द वेलवेट वॉइस ऑफ नॉट ओनली IPL बट ऑल्सो द T20 क्रिकेट, मराठी के पोस्टरमैन कमेंट्री के महाराष्ट्र के कुणाल दाते जी. कुणाल दाते जी वेलकम. कुणाल, आपका हार्दिक स्वागत है. और 61 का लक्ष्य है कुणाल. व्हाट डू यू थिंक, दिस इज द सैटिस्फाइड टोटल मेड बाय प्राइस बिल्डर एंड डेव्हलपर? मला तर वाटतंय ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती त्यानंतर या टीम कडून फटकेबाजी चांगली राहिली आणि खास करून गणेश गायकरचा तो षटकार आणि विक्की मात्रेचे जे 2 षटकार, कदाचित हे जे 3 षटकार आले ते फरक टाकू शकतात या सामन्यामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला गंगाधर इंगोलेचं मी कौतुक करेन. त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 12 विकेट्स घेतलेल्या आहेत. 13वी विकेट त्याला मिळता मिळता राहिली, झेल तिथे सुटला, त्यानंतर मोठे फटके आले. परंतु कौतुक व्हायला पाहिजे त्याच्या गोलंदाजीचं. खूप चांगले षटकं त्याने हाताळलेले आहेत, दबाव त्याने निर्माण केला होता. परंतु उर्वरित जर पाहिलं तर फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे तो वाढवणं गरजेचं आहे टीम शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीला. बिल्कुल. दूसरी बात ये कहना चाहूँगा कुणाल के, अगर शशिकांत वाघबील की तरफ हम देखते हैं तो उनके पास भी बहुत डेप तक बल्लेबाजी है. हालांकि मेरा अपना मानना है कि 7 ऐसे बैट्समैन हैं जो मैच का पासा पलट सकते हैं, लेकिन अगर रईस बिल्डर एंड डेवलपर की गेंदबाजी को हम देखें तो उनके पास भी तोप खाना है. तो ये मैच भी बहुत कट टू कट रहेगा पिछले मैच की तरह. लेकिन आइए इनिशियल ओवर में आइए हम सुनते हैं मराठी कमेंट्री के महाराष्ट्र के पोस्टरमैन, मखमली आवाज के मालिक कुणाल दाते को. धन्यवाद सिद्दीक भाबे सर. 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा टीम शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीला. या सामन्याच्या दरम्यान बॅटिंगमध्ये डेप्थ आहे. या टीमकडे चांगले फलंदाज आहेत. या टीमकडे पाहूया आज हे लक्ष्य पार करून सुपर 8 मध्ये प्रवेश होईल का. बबलू पाटील या टीम मध्ये आहे, जो कुक्स्याचा खेळाडू आहे आणि बबलू पाटीलच्या बरोबरीने सलामीसाठी मैदानामध्ये जाऊन पोहोचलाय. सुनीत निकम ज्याने गोलंदाजी केलेली आहे, पहिल्या डावामध्ये त्याच्या विरुद्धच 2 षटकार आले होते. पाहूया त्याची भरपाई तो कशा पद्धतीने करतोय त्याच्या बॅटच्या जोरावर. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी इथे सोपवण्यात आलेली आहे. यंग गोलंदाज मॅन फ्रॉम अलिमघर हिमांशू पाटील, एक चांगला गोलंदाज आहे हिमांशू. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तलवडी भिवंडी सहा संघ मैदानामध्ये, तारीफ रईस यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला मेघनाथ गोंधळे यांचा संघ आहे. ताकदवान टीम एकमेकांच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू, पहिला बॉल, फक्त दिशा दिलेली आहे, गलीमधून बॉल काढलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 रन मिळते आणि 1च रन मिळेल. पहा हा कॉन्फिडन्स पाहिजे क्षेत्ररक्षणामध्ये. एकूण 1 रन महत्वाची आहे. सर्व खेळाडू पहा कशा पद्धतीने प्रोत्साहित करतायत आपल्या सर्व टीमला. हे महत्वाचं आहे, कारण हा क्रिकेट हा खेळ फक्त एकट्याचा खेळ नाहीये, हा टीम गेम आहे. एकत्र येऊन तुम्हाला लढायचं आहे, एकत्र येऊन तुम्हाला खेळायचं आहे. फिल्डिंग मध्ये दमखम दाखवायचं आहे, गोलंदाजी बरोबर फलंदाजी चांगली करायची आहे. त्याच वेळेला तुमचा विजय होतो आणि तेच चित्र आता मैदानामध्ये दिसते सिद्दीक जी. यस, एब्सोल्युटली ट्रू. फील्डिंग का काफी एफर्ट रहता है. आप देखिए साउथ अफ्रीका कम से कम अपनी इनिंग में 25 रन तो फील्डिंग से बचा लेती है.
पुढे टाकलेला बॉल हवेत खेळलाय, मिस टाइम होतोय, फटका. मी डॉनचा क्षेत्ररक्षक हरेश केनेने सोडलाय झेल. रनआउटची संधी आहे. झेल सुटला म्हणून काय झालं, रनआउट आम्ही करणार आणि इथे 1 रन देखील खर्च केली. फलंदाज बाद. देखना बहुत इंटरेस्टिंग रहेगा कि कैच किसका छूटा और आउट कौन हुआ. सुनीत निकमचा झेल सुटला आणि बबलू पाटील आउट झाला. इसे कहते हैं कि करे कोई और भरे कोई. देखिए एक चीज मैं पिछले 7 दिन से TDPL यूट्यूब पे देख रहा हूँ. कुणाल दत्ते सर और आपको, गौली सर को, सभी कमेंटेटर्स ने बहुत अच्छा रोल अदा किया है. एक बात जरूर है कि एक चीज मैंने देखी TDPL में जिसमें थोड़ी सी कमी नजर आ रही है. बल्लेबाजों के बीच में जो कोऑर्डिनेशन चाहिए, जो कमिटमेंट चाहिए, यस नो और वेट का जो मिश्रण चाहिए वो थोड़ा कम दिखा है. क्रॉस झालेले आहेत की नाही हे 2 फलंदाज ते चेक करायचं आहे. सुनीत आउट आहे की फलंदाज आउट असेल. बबलू पाटील याच्यावर आता चर्चा सुरू आहे. एक फलंदाज तर बाद आहे, परंतु तो सुनीत आउट आहे की बबलू पाटील हे पाहायचं आमच्या टेक्निकल टीमला. याच्यासाठी हा डिसिजन पेंडिंग होता आणि निर्णय 3ऱ्या अंपायरच्या कोर्टमध्ये. प्राथमिकता सुनीत आउट आहे का हे पाहायचं आहे. अंपायरला याच्यासाठी चर्चा सुरू होती. बॅट्समनने जायला पाहिजे. मला असं वाटतं की आतमध्ये जर गेला बॅट्समन, एक बॅट्समन तर कोणतरी बाहेर येईलच. निर्णय थोड्याच वेळात येईल. देखिए बहुत क्रूशियल मैच है और देखना है कि क्या बबलू पाटिल आउट हुए या क्या सुनीत निकम आउट हुए. खूप महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल. कारण यानंतरचे जे 6 संघ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खेळायचं नाहीये. तुम्हाला डायरेक्ट उद्या खेळायचं आहे अंतिम दिवसामध्ये. त्यामुळे हा सामना तेवढाच महत्वाचा ठरतो. प्रतिष्ठेची लढाई ठरते. ही जिंकणं कोणाला आवडणार नाही. कारण 24 संघ मालक, त्यापैकी 8 संघ मालक, त्यांचे संघ पुढच्या फेरीत जाणार आहेत. आणि चित्र पहा आपल्या स्क्रीनवर येतंय. GTCच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जातंय आणि सुनीत आउट आहे हे सांगितलं जातं आणि योग्य निर्णय आहे. पहा ना, सुनीत इथे आउट झालाय आणि त्याच्या बरोबरीने खेळण्यासाठी आला होता फलंदाज बबलू पाटील. तो मात्र क्रीजमध्ये, सुनीत मात्र बाहेर होता आणि सुनीतला जावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेने. बबलू खेळताना दिसेल. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. या दरम्यान एक सन्मान आपण करतो. जल्पेशदा भोईर यांच्या शुभ हस्ते योगेश दळवी आणि त्यांच्या समवेत आलेत नितीन दादा. त्यांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून होईल. आय थिंक यस झाला. म्हणजेच आता राम म्हात्रे यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील जल्पेश भोईर यांनी त्यांच्या टीमच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपण इनिंग ब्रेकमध्ये सगळे सन्मान ते कंप्लीट करू. तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया सिद्दीकजी भावे आणि कुणालजी दाते यांचा आवाज. 2-1 ही परिस्थिती सध्या आहे या टीमची. 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट खूप चांगलं सेट झालं. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण बॉलिंगमध्ये तुम्ही जास्त वेळ घेतलाय. फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे ही विनंती आहे प्लीज. 9 पर्यंतच परमिशन आहे या स्पर्धेला. आज डे नाईट स्पर्धा रंगते. वेळेच्या मर्यादा आहेत. ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून सातत्याने तुम्हाला सूचना आम्ही करतोय. महेश पाटील प्रतिष्ठान आणि आगरी राजा पोगाव यानंतरचा सामना आहे. परंतु हा सामना जसा संपेल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संपन्न झाल्यानंतर ड्रॉ होईल. ज्या नंतरच्या हारलेल्या 6 टीम खेळणार आहेत त्यांच्या दरम्यान तो ड्रॉ केला जाईल आणि 5वा आणि 6व्या संघ म्हणजे जे मॅचेस यानंतर होणार आहे 5वी मॅच आणि 6वी मॅच त्या चिठ्ठीवर लिहिलं जाईल. लुझर ऑफ मॅच नंबर 5, लुझर ऑफ मॅच नंबर 6 तरी आम्ही ड्रॉ करणार आहोत. त्यामुळे काय होईल की नंतरच्या ज्या मॅचेस आहेत
त्याचं रोस्टर तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला तयारी करायला वेळ मिळेल. ओर पिच बॉल बीट केलं फलंदाजाला आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड, फलंदाज बाद. Alimgarh Express. Look at that. Superb delivery. Bang on target. A perfect swinging Yorker and batsman gets ball. दिनेश नाईक भिवंडीचे अंपायर आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो TDPL मध्ये. खूपच चांगली गोलंदाजी, बँग ऑन टार्गेट हा शब्द अतिशय योग्य होता. योग्य टप्प्यावर बॉल टाकला, त्रिफळा उद्ध्वस्त झाला, फलंदाज बाद होतोय. 2-2, परिस्थिती गंभीर. आता कुठल्या तरी फलंदाजाला खंबीर राहावं लागेल. टीम शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळसाठी समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. पॉवर प्ले आहे, माहिती आहे, फ्रंटलाईन सीमरचा वापर होतोय, कुठेतरी सन्मान देणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने फलंदाजी करता त्यावेळेला मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुऱ्हाड तुम्ही स्वतःच्या पायावर मारून घेताय. एक बात तो ज़रूर है दोस्तों, मैं ज़रूर पूछना चाहूँगा कुणाल दत्ते सर को, जिन्होंने IPL की कमेंट्री की. डिफरेंट कंट्री के प्लेयर रहते हैं लेकिन उन्होंने T20 वर्ल्ड कप किया, क्योंकि एक मुल्क की मोहब्बत, जोश रहता है. ये दोनों कमेंट्री में क्या डिफरेंट था, इसके बाद पूछेंगे. चलते हैं इस गेम की तरफ. चांगली बॉलिंग, कमी गतीने गोलंदाजी सुरू आहे, परंतु टप्पा किती अचूक आहे. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आतापर्यंत हिमांशूने. भरपूर कमी वेळामध्ये जो अनुभव त्याला प्राप्त झाला, त्या अनुभवाचा योग्य वापर करत असताना महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याने छाप सोडली आहे. टेनिस बॉल क्रिकेट जे भिवंडीचं होतं, ग्रामीण क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल, त्यामध्ये छाप सोडताना दिसतो. आणि आता TDPL मध्ये सीझन 2 मध्ये चांगली गोलंदाजी त्याच्याकडून. शॉर्ट बॉल, यावेळेला चुकीची लाईन, बॉल सीमारेषा पलीकडे जातोय, वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा उत्तुंग TDPL षटकार आणि पहा अंपायरची वेगळीच अदा. 6 रन मिळतात. नहीं है, क्या शॉट खेला है. बैकफुट पे जाके फोर्स करना तेज गेंदबाज को इतना आसान नहीं रहता है. लेंथ आता थोडीशी चुकीची होती, गती कमी होती आणि आता वेळेला ओव्हर पिच होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत आहे, घरंगळतोय, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. 2 रन इथे मिळतील. चांगलं क्रिकेट, अगदी योग्य तुम्ही उल्लेख केला. अक्षय साधा सरळ नाहीये. हा अक्षय वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करतोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या आहे 10. फलंदाज बाद झालेले आहे शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीचे 2. व्हाट अ मैच, क्या मुकाबला आप देख रहे हैं. नेक टू नेट फाइट चलती हुई, कांटे की टक्कर, बिल्कुल कट टू कट मैच इसी तरह के रहते हैं. आखिर में जाके फोटो फिनिश बन जाते हैं. 1 ओवर में 10 बने, बचे हुए जो 4 ओवर है उसमें 51 रन चाहिए. लेकिन एक बात तो है कि हिमांशु पाटिल ने शुरुआत अच्छी की. आता मी येईन तुमच्या प्रश्नाच्या उत्तरावर. मगाशी तुम्ही विचारलं की IPL आणि त्यानंतर एखाद्या देशासाठी ज्यावेळेला तुम्ही समालोचन करता, सध्या सुपर 12च्या मॅचेस सध्या सुरू आहेत. वर्ल्ड कप T20 मध्ये भारत यजमानपद भारताकडे आहे, परंतु UAE मध्ये ही संपूर्ण स्पर्धा संपन्न होते. 24 तारखेला ज्यावेळेला भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना सुरू झाला, समालोचनामध्ये पहिल्या 5 षटकामध्ये समालोचन करायला सुरुवात केली आणि एकाएकी झालं काय तर शाहीनशाह आफ्रिदीने 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले. मूड थोडासा ऑफ होता. त्याच्यानंतर रिषभ पंतने चांगली फलंदाजी केली. एका हाताने 2 षटकार मारल्यानंतर भरपूर एक्साइटमेंट वाढली होती. त्यानंतर तो चुकीचा फटका खेळून बाद झाला, पुन्हा एकदा मूड ऑफ झाला. त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये 16 ते 20 षटकं माझ्याकडे होती, परंतु ज्या पद्धतीने बाबर आझम आणि रिझवान खेळले त्यांनी मात्र भारताला कुठलीच संधी निर्माण करू दिली नाही. त्यामुळे भारत पराभूत झाला आणि ती रात्र अक्षरशः झोपू शकलेलो नव्हतो, कारण भारत पराभूत झाला. आप क्या पूरा भारत नहीं सोया था. लेकिन एक बात जरूर है कि इमोशन, आपका कहना है इमोशन कंट्री क्रिकेट में ज़्यादा रहता है. IPL में ऐसा रहता है कि डिफरेंट कंट्री के प्लेयर्स रहते हैं और आपको कमेंट्री करना रहती है. थैंक यू सो मच. पण मला असं वाटतं उद्याचा सामना भारत जिंकेल आणि सुखाची झोप मिळेल, कारण उद्या देखील भारत विरुद्ध न्यूझीलंड अशी लढत आहे. TDPL बरोबर तुम्ही ती देखील मॅच पहा. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट, एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटलाय, खराब क्षेत्ररक्षण. हे आपण पहिल्या डावामध्ये देखील पाहिलंय, हे दुसऱ्या डावामध्ये देखील पाहतोय. कॅप्टनने झेल सोडलाय हरेश केनीने एक्स्ट्रा कव्हरला. रन्स येत आहेत 2.
महंगा पड़ सकता है। हालांकि दूर से खेला था, ये देखिए डांसिंग द ट्रैक, निकल के मारा था गेंद को, गेंद की पिच तक नहीं थे, ऑन द राइज खेला था, सीधा डीप एक्स्ट्रा कवर में स्ट्रेट फॉरवर्ड कैच था। और ये कैच छूटना अच्छा संकेत नहीं, क्योंकि ये कैच जो छूटा है वो है अक्षय बबलू पाटील का। बबलू पाटील यांचा झेल सुटलाय। विकेट कीपर बॅट्समन आहेत, खूप चांगले झेल यष्ट्यांच्या मागे त्यांनी पकडले होते। आता कॉन्फिडन्सने बॅटिंग करणं गरजेचं आहे। दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी सुरू आहे विश्वनाथ जाधव, मॅन फ्रॉम धानिव। या वेळेला सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय। शफल झाला होता थोडासा फलंदाज, परंतु बीट करून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये हा चेंडू। मग 3 खान आहे, परंतु पंचांनी तर एक पारितोषिक येते ते शशिकांत मेगास्पोर्ट वाघबीर संघाटी सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर डायगरचे स्वप्नील बळीराम पाटील यांच्याकडे 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल फक्त शशिकांत मेगास्पोर्ट वाघबीर संघाटी। O2 कुणाल सर। वाईट बॉल घोषित केला होता आणि त्यानंतर रिव्हर्स फटका सजवलाय। थर्ड मॅनला डगआउट जिथे आहे तिथे टाळ्यांचा गजर होईल आणि त्याच दिशेने येतोय हा चौकार बबलू पाटीलच्या बॅट मधून। वो जो कहते हैं ना कुणाल के घी जब सीधी उंगली से नहीं निकलता हो तो टेढ़ा करना चाहिए। तेच तर केलं या फटक्यामध्ये। फलंदाजीमध्ये बबलू पाटीलने दिशा दिली, टायमिंग खूप चांगलं होतं, गोलंदाजीच्या पेसचा वापर केला। ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे। पहिलेच मन बनवलं होतं, लगेच शफल झाला, रिव्हर्स खेळला, टायमिंग चांगलं होतं आणि इथे 4 रन मिळत आहेत। पॉवर प्ले सुरू आहे 30 सर्कलच्या आतमध्ये आहे। शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या गॅपमधून बॉल काढला, गलीमध्ये तो तिथे तैनात आहे आणि त्यामुळे थर्डमॅन खाली आहे, त्याचा फायदा इथे मिळतोय। 4 रन मिळाले, टीमची धावसंख्या 17, लक्ष्य या मॅच मध्ये 61 धावांचं टीम शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीच्या समोर। यावेळेला फटका हवेत खेळलाय, टायमिंग फोर्स चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, बॉल चाललाय वाइडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। TDPL बबलू पाटील षटकार। बहुत महंगा आणि इथे पहा काय फलंदाजी सुरू आहे, लाजवाब टायमिंगच्या जोरावर त्याच्या बॅट मधून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने हा येतोय उत्तुंग षटकार। ग्रेट शॉट, क्या शॉट खेला है। कुणाल कहते हैं कि मजबूत कड़ी पे जब आप वार करो तो बाकी की कड़ियां खुद ब खुद खुल जाती है। विश्वनाथ जाधव इज द ट्रम्प कार्ड प्लेयर ऑफ द अपोजिशन साइड, और वहीं कुछ हुआ कि हथौड़ा कब चलाना चाहिए, जब लोहा गर्म हो। तर राहुलभाई पाटील यांचं आगमन इथे होतंय, त्यांचं सहर्ष स्वागत। स्वप्नील बळीराम पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे। सलग 3 षटकारासाठी हे पारितोषिक होतं आणि आता 2 षटकार मारले तरी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल।
काय फटकेबाजी सुरू आहे या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना बबलू पाटील. पहिला सामना तो खेळला होता, दुसऱ्या सामन्यामध्ये बेंचवर होता, तिसऱ्या सामन्यामध्ये मला तुम्ही बाहेर का ठेवलं मी तुम्हाला दाखवून देईन एखाद्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करून, आणि तेच इथे दाखवतोय. तुम्ही स्वतःला सिद्ध तर करा, प्रसिद्ध आपोआप तुम्ही होता. हेच इथे दाखवत असताना फलंदाज बबलू 18 चेंडू आणि आता 32 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी टीम शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीला. 18-32. देखिए बबलू पाटिल के पीटीसी के भी कुछ मैच मैंने कवर किए हैं, सिटी क्रिकेट के भी. बबलू पाटिल एक ऐसे ओपनर हैं, उनको आप जल्दी आउट करो तो चले जाते, अगर उनको जल्दी नहीं आउट किया तो मैच को लेके चले जाते हैं. अगदी बरोबर आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलाय. ये तो जल्दी चले जाते अन्यथा मॅच को लेकर चले जाते. काय बॅटिंग सुरू आहे इथे बबलू पाटीलची. चर्चा त्याची सुरू आहे, परंतु मी म्हणेन एखादी विकेट जर घेतली या मॅच मध्ये रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने तर कमबॅक होऊ शकतं. सामना अजून संपलेला नाहीये, दोलायमान अवस्थेमध्ये सामना आहे, लढत तशीच रंगताना दिसते आणि नेहमीच समालोचक या नात्याने न्यूट्रल राहणं तेवढंच गरजेचं असतं. बिलकुल. त्यामुळे मला असं वाटतंय की इथून जर एखादी विकेट घेता आली रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला तर कमबॅक होऊ शकतं. परंतु ज्या पद्धतीने हरीश केनेने झेल सोडलाय तो झेल कुठेतरी जखमेवर मीठ सोडल्यासारखा आतापर्यंत राहिलाय रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. यस, चूकीला माफी नहीं, लेकिन यही कारण है कि अलीमगढ़ एक्सप्रेस हिमांशु पाटिल को कंटिन्यू रखा है. आप जो कह रहे हैं उनको विकेट चाहिए, यही कारण है कि उनके ट्रम्प कार्ड गेंदबाज, फ्रंट लाइन गेंदबाज को कंटिन्यू रखा है, क्योंकि उन्हें भी पता है कि जो कुछ करेंगे वो हिमांशु करेंगे. अगदी बरोबर उल्लेख केला. हा अनुभव सांगतोय सिद्दीक भाबे यांचा, कारण जे काही करायचं आता हिमांशूला करायचंय. फ्रंट लाईन सीमर म्हणून तुमची ओळख आहे, या टीम मध्ये विकेट घ्यायचे आहेत तुम्हाला आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. बबलूच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करायचं आहे, कारण बबलूने मोठमोठे फटके सजवलेत आणि बबलूच्या बरोबरीने आता अक्षय खेळताना दिसतोय. समय में कॉपरेट करे प्लीज. अक्षय खेळताना दिसतोय या मॅच मध्ये, त्याच्याकडून देखील एक षटकार आलाय, तो चांगली साथ देतोय आणि आता सध्या स्ट्रायकिंग एंडला अक्षय खेळताना दिसेल. गोलंदाजी बाकवर येतोय हिमांशू. बॉल चांगला, तेवढा चांगला फटका, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक खराब फिल्डिंग. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न होता विश्वनाथ जाधवचा, बॉल पर्यंत पोहोचला होता परंतु शेवटच्या क्षणाला ताकद आणि टायमिंग एवढं चांगलं होतं फलंदाज अक्षयच्या बॅट मधून. हा येतोय चौकार. देखिए शॉट में नजाकत ज्यादा थी, ताकत कम थी. प्लेसमेंट क्या था, गैप कितने खूबसूरती से ढूंढा, मानो सुई में कोई धागा पुड़ा रहा हो. और आज विश्वनाथ जाधव का जादू नहीं चल रहा है. ऑन द राईस फटका किती चांगला सजवला, टायमिंग किती प्रॉपर होतं आणि याच जोरावर हा चौकार येत असताना गोलंदाजी माकवर पुन्हा एकदा हिमांशू. समोर आहे अक्षय सोनी, पुढे सरसावलाय, डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर आहे योगेश. दुसऱ्या रनचा प्रयत्न करत असताना अक्षय. 2 धावा इथे मात्र मिळताना दिसतील आणि आता 16 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीला. 16-26. सामना संपलेला नाहीये, रंगतदार लढत होईल, चुरशीचा सामना होईल. रोमहर्षकता आता शिगेला पोहोचली आहे या लढतीच्या दरम्यान. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी हा संघर्ष आहे. इथून जिंकलात तर उद्या खेळायला मिळेल, हारलात तर एक संधी अजून आहे. ओव्हर पिच बॉल, बॅटची कडा घेतली, मागे जातोय शॉर्ट थर्ड मॅनला, फ्लाय स्लिप मध्ये एक चांगला झेल गैसुद्दीनचा, फलंदाज बाद. बड़ी विकेट, इसी काम के लिए तो लगाया था वहां हिमांशु पाटिल को. अलीमगढ़ एक्सप्रेस को आइए देखते हैं, जगह से खड़े खड़े शॉट खेले थे वहां पे अक्षय. बहुत खूबसूरत बॉलिंग एक्शन है ये. देखिए फ्लाई स्लिप में गैसुद्दीन को पता था कि कैच कितना इंपॉर्टेंट है. देखिए अब मैच ने करवट बदला है. आपने कहा कि उस दिन बहुत से ऐसे मैचेस हैं जो ऊपर नीचे रहते हैं. राहुल भाई पाटील यांचं इथे आगमन होत आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. आडिवलीचे आहेत आणि माजी उपसरपंच म्हणून त्यांची ओळख आहे. टेनिस बॉल क्रिकेटचे निस्सीम चाहते म्हणून त्यांची ओळख आहे. मोठी स्पर्धा दरवर्षी त्यांच्या माध्यमातून संपन्न केली जाते आणि काल हरीश पाटील आले होते, आज स्वतः राहुल भाई पाटील इथे उपस्थित होत आहेत आणि आपण पाहतोय महाराष्ट्र छकड्यावरचं जे प्रेम आहे, ज्या बैलगाड्यांच्या शर्यती असतात त्यावरचं देखील त्यांचं प्रेम अबाधित आहे आणि असंच व्यक्तिमत्व आज आमच्या मंचावर या दिशेने वाटचाल करतात. त्यांचं सहर्ष स्वागत. देखिए प्रीतेश जोशी को अब ऊपर भेजा गया.
ओहो काय बॉल होता. पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघालाय. फलंदाजीमध्ये प्रितेश नवीनच गेलाय खेळण्यासाठी. वा 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 काय बॉल होता. खोलून ठेवला मी म्हणेन फलंदाजाला. चांगली गोलंदाजी. 14 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण अजूनही या मॅच मध्ये असेल. यजमान शुभागमन होता. वेलकम राहुल दादा. डायगर गावाचे भाचे देखील आहेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आडिवली गावाची ओळख आणि ज्यांच्या बैलगाड्या शर्यतीमध्ये मोठं नाव आहे अर्थातच ज्यानं पूर्ण महाराष्ट्र हलवून ठेवलाय असे मथुर बैलाचे मालक राहुल दादा पाटील. एक राजासारखे मन आणि रॉयल पर्सनॅलिटी. आपलं मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे भाई या मंचावरती. 14 चेंडू आणि 26 धावा. अक्षरशः खोलून ठेवला होता प्रितेशला आणि खोलनच म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेत. बिल्कुल पूरी तरह से खुल गए थे बैट्समैन, खोल के रख दिया था. व्हाट अ बॉलिंग. दिस इज इट हैज बीन अ एक्सलेंट बॉलिंग फ्रॉम अलीमगढ़ एक्सप्रेस. राम म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 षटकारासाठी प्रितेशसाठी. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे पडलाय. प्रयत्न चांगला केला मी म्हणेन. दाद देईन या प्रयत्नांना. परंतु इथे बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार येतोय. 13 चेंडू आणि 22 धावांची आता आवश्यकता. देखिए उधर के फील्डर ये अंदाजा ही नहीं लगा पाए कि उन्हें गेंद किस तरह रोकना है. कोशिश की थी पैरों से रोकने की. आप अगर कैच तक नहीं जाते तो आपको पहले बाउंस पे गेंद को फील्ड करना है. 13-22. लेकिन क्रिकेट में अगर और मगर नहीं चलता, जर आणि तड. गोलंदाज हिमांशू. फुल टॉस आणि यावेळेला बॅट स्विंग पाहायला मिळाली. बॉल हवेत आहे. झेल सुटलाय. या सामन्यामध्ये काय करतायत रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे खेळाडू. अक्षय थेटेने हा झेल सोडलाय आणि झेल कोणाचा सोडलाय तर प्रितेश जोशी मॅन फ्रॉम बाळकुम. हा खेळाडू महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सँडी एसपी दादर सारख्या टीम मध्ये खेळताना तुम्ही त्याला पाहिलंय. एक आक्रमक खेळाडू आहे. अक्षय थेटेच्या हातातून झेल सुटल्यानंतर आता 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. टीम शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीला 12-21 हे समीकरण रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या विरुद्ध खेळत असताना. यस कुणाल सर, मैंने अक्षय ठेटे को पिछले 2 साल में जितना है टूर्नामेंट किया मैंने तो कैच छोड़ते नहीं देखा. लेकिन अब ये कैच छोड़ा है या मॅच छोड़ा है ये देखने वाली बात रही. हा तर तुमचा अनुभव आहे. परंतु क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा कॅच सुटल्या जातात त्या वेळेला मोठमोठे उपद्रव झालेले आहेत आणि हे देखील सांगितलं जातं. पहा ना ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने दोन्ही हाताच्या मधून हा झेल निसटला त्यानंतर चित्र स्पष्ट आहे. फलंदाज प्रितेश खेळताना दिसेल. हा झेल सुटलाय का हा सामना सुटलाय हा येणारा काळ सांगेल. परंतु ज्या पद्धतीने ही मॅच रंगली आहे हा विजय क्रिकेटचा झालाय. ती DPL चा झालाय. मरता क्या ना करता गयासुद्दीन शेख को गेंदबाजी दी गई है. और देखिए जिस तरह से कैच छूटे हैं रईस बिल्डर एंड डेवलपर के, मैं अक्सर कहता हूं कि आप बालों में जेल और हाथों में तेल लगाकर क्रिकेट ना खेले. ऐसा लग रहा है मानो उनके हाथों में चिकनाई रहेगी. जिस तरह बड़े से बड़े प्लेयर बैरहाल चलते इस मैच की तरफ. इक्वेशन है 12-21 का. गैसुद्दीन 40 रन झालेत. 12 बॉल मध्ये 21 रनची आवश्यकता आहे. 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि गैसुद्दीनच्या हातामध्ये आता हे षटक सोपवण्यात आलंय. खूप महत्वाची गोष्ट आहे कारण इथे करा अथवा मरा अशी परिस्थिती आहे. एक संधी तर आहे परंतु त्या संधीकडे कशाला आपण जायचं. त्याच्या अगोदरच जर आपण सुपर 8 मध्ये दाखल झालो तर डायरेक्ट उद्या खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि त्याच्यासाठी तर प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. गोलंदाज तयार. गैसुद्दीन शेख. पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फलंदाज मैदानामध्ये प्रितेश जोशीचा वार. व्हाट अ शॉट. क्या शॉट खेला है ये देखिए. गेंद बल्ले से टकराई, उस पे मोहर थी. दूर गगन की छाव में गेंद जाती हुई 6 रन. दिस इज द ग्रेट स्ट्रोक. भरपूर वेळेला आता या मॅच मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा रन बॉल सांगितलं जाईल. डोंट वरी. याची काळजी करूच नका. अब कहीं ना कहीं प्रेशर रईस बिल्डर एंड डेवलपर पे आ चुका है क्योंकि इक्वेशन अब इतना मुश्किल नहीं है. लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. गैसुद्दीन हुक करण्याचा प्रयत्न. बॉल मागे जातोय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. विजयाबरोबर टाळ्यांचा गजर इथे होईल कारण विजय होतोय. चौकाराने मागे चाललाय चेंडू. बॉल इथे जिंकतोय रेस आणि या चौकारानंतर आता समीकरण आहे 10 चेंडू मध्ये 11 धावा. अक्षय थेटेला आज रात्री झोप लागेल का.
कारण झेल सोडलाय हरेशने देखील, त्यांना आज रात्री झोप येईल का? कारण इथे जर तुम्ही कॅच सोडली तर मॅच सोडली जाऊ शकते आणि तसंच चित्र आतापर्यंत रंगतंय. कारण आज तुम्हाला जर सामना खेळायचा नसेल, उद्याच तुम्हाला खेळायचं असेल तर कॅच घ्याव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. परंतु सामना संपलेला नाहीये. 10 चेंडू 11 धावा, कमबॅक करायसाठी विकेट पाहिजेत. कैसुद्दीन त्याच्यासाठी जाणला जातो, परंतु प्रितेश जोशी एक आक्रमक फलंदाज आहे बाळकुमचा, तो फलंदाजी करतोय. यावेळेला हा षटकार आहे, अठ्ठा आहे की दस्सा आहे? बॉल सीमारेषा पलीकडे रोडवर जाऊन पडलाय. इथे 6 रन मिळतील तरी देखील तुम्ही किती लांब मारा, 6 रन षटकार. लेकिन क्या शॉट है, क्या कनेक्ट किया है, फॉलो थ्रू कितना अच्छा है. ये देखिए थोड़ी सी और पिच गेंद थी, उस गेंद को लॉफ कर दिया आसमानी टोला. 6 रन. और अब हम कह सकते हैं कि कंधे झुक चुके हैं, कंधे झुक चुके हैं रईस बिल्डर एंड डेवलपर के 3 गेंदों पर जो 16 रन आए. 5 रनची आता आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक, 21 करायच्या होत्या 12 चेंडू मध्ये. सुटलेला झेल, झालेला उपद्रव, प्रितेश जोशीच्या बॅट मधून षटकार. परंतु मला असं वाटतंय की बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही कितीही लांब फटका मारा, तुम्हाला रन 6च मिळतात. पहा ना, आता सध्या T20 वर्ल्ड कप मध्ये 103 मीटरचा षटकार लागलाय. त्याच्या अगोदर IPL मध्ये 108 मीटरचा षटकार ऋतुराज गायकवाडने ठोकला, तरी 6च रन दिल्या गेल्या. त्यामुळे किती लांब मारा, 6च रन मिळतील. लेकिन एक बात है कि मेगा की ये टीम है और रनों की मेगा हो रही है. 5 रनची आवश्यकता. डगआउट मध्ये पहा प्रोत्साहन किती चांगल्या पद्धतीने देत आहेत, खुश चेहरे पाहायला मिळत आहेत. बट आई थिंक दिस इज अ ग्रेट चेसिंग फ्रॉम शशिकांत मेगा वाघबिल. खऱ्या अर्थाने 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग एवढा सोपा नसतो. ज्या पद्धतीने सातत्याने ते खेळत आलेले आहेत. 9 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. आणि आणखीन एक आवर्जून उल्लेख व्हायला हवा की आयकॉन खेळाडू कृष्णा नाहीये यावेळेला. एका हाताने फक्त दिशा दिली आहे. शॉट फाईनलिंगला क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विक्कीच्या माध्यमातून 1 रन मिळते प्रितेशला. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत 57 आणि आता आवश्यकता आहे फक्त 4 धावांची. येणारे बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू मध्ये रन करायचे 4. कुणाल सर आपने सही कहा, कृष्णा सातपुते का तो बदल नहीं उनको मिल सकता, लेकिन यह मेगा की सोच की भी मैं सराहना करूंगा. जो हाजिर वहीं वजीर. हे तर आहेच, कारण क्रिकेटमध्ये मी पहिल्यांदाच उल्लेख केला होता की एकाने खेळ होत नाही आणि इथे हा सामना चौकाराने फिनिश केलाय. 61 रन यशस्वीरित्या चेस केलेले आहेत टीम शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीने. आणि हा सुपर 8 मध्ये दाखल होणारा चौथा संघ ठरलाय. 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. स्कोर कार्डवर आपण नजर टाकूया. विक्कीने पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली, मतीन खानने चांगली फलंदाजी केली, हरेश केनेने चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर गंगाधर इंगोले पुन्हा एकदा चमकला. 2 विकेट घेतल्या आणि त्यानंतर सुनीत निकमने 1 फलंदाज, सूरजला 1 यश, जावेद कुरेशीला यश मिळालेलं नाहीये. 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. बबलू पाटीलचा झेल सुटला, बबलूने दमखम दाखवला. 23 धावा त्याने केल्या. प्रितेश जोशीचा झेल सुटला, त्याच्या बॅटमधून 22 आल्या आणि हा सामना